यांना तर काही दिवाळीला मला बोलावलं नाही, पण मलाच येणं पडलं पटाऱ्यासारखं. का रे कुठे गेले रे? बाहेर मी आली ना रे, कुठे तर पडले सगळेचे सगळे. आत्या आली का? अरे मला वाटलं मामाची पोर आली. कुठे शिल्लकला कुठे मरले तुम्ही रे? आत्या आले तुम्ही? मावशी आणलं गेलं तुम्ही 4 चाकी मध्ये जाता आणि मला डुक्कर रिक्षा मध्ये येणं पडला. आणि आत्या काय गल्ली मग तमाशे करणे लावले, पाया पडू द्या. हा तमाशा दिसतोय तुमच्या. पाणी बिन तर पादरे माले रे. तर पडणार आहे. काय शिक्षण झालं रे तुमचं रे? MYOB. ते काय असतं? माइंड युअर ओन बिझनेस. जास्त चरचर करतो का? हा सोनी ही गेली मी भाऊकडे. का रे मला काय लाडू चिवडाता ना? अरे जरसे लाज वाटू द्या रे. माझ्यासाठी उरेल सुरेल आणता आणि मावसासाठी काजू कतली की जाता. टवचे ना टवचे गंध मुसाडायचे मायवरच पडले सर्वेचे सर्वे. चालली मी घरी. चालला तुम्ही? आता तुमच्यासाठी गावरान कोंबडा आणला 2 किलो. सकाळचा का चरायला झाला होता कोंबडा. त्याच्यानंतर कोंबडा दिसू राहिला होता. का रे पत्रिका कोणाची आहे? तुमच्या साल्याची, म्हणजेच माझ्या भावाच्या लग्नाची आहे. पत्रिका तर भारी छापली ते ना. हा मग 3 रुपयाची आहे किती? साली शाही कमी पडली वाटतं. म्हणजे याच्यात मग नाव पुढे दाखवा बर का. जाऊ द्या ना, तुम्हाला तर माहितीये लग्नाच्या घरात एक काम थोडं राहतं. भुलला असेल तो. पैसे मागायच्या टायमाला पाहुणा बरोबर आठवतो त्याले. तो बिचारा काय काय आठवण ठेईल. त्याचं लग्न जे होतंय ना ते माया देल पैशानं होतंय. तो टेंट, तो घोडा, तो बँड, अरे ते सगळं सोड. त्याच्या शेरवानी पासून अंडरबँड पर्यंतचा खर्च मी दिले. आणि तो मा नाव टाकणं विसरी गेला. साली ती मन काय खोटी नाहीये. कोणती हो? तेच बायकोचा भाऊ भाड खाऊ. दीदी हॅलो 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 दीदी. दीदी आलो बाहेर आहे. पैसा वाली ताई निघू दे वाढून चंदनला टाकते नाही ते. तू काय बुटू बुटू लावलंय? अहो जिजू गाडी भाडा द्या ना 12,500 रुपये. 12,500 कसं काय? नाशिकवरून यायला 10,000 रुपये लागतं फक्त. लांबचा प्रवास आहे जिजू. जेवण बी गेला जिजू आणि मी भाडं देऊन दिलं असतं ताई. पण 2-2 हजारच्या नोट आहे माझ्याकडे. माहिती बापच्या लग्नाला गाडी. दीदी चहा टाक बरं. पिशी लागली ना ते पैसे आणले तुम्ही ना सांगा. अरे यार दीदी मोठा प्रॉब्लेम होऊन गेला. मागच्याच महिन्यात तुझे पैसे खर्च करून टाकले. याने 2-3 अंडरपॅन्टा घेतल्या आणि 1-2 जोडी कपडे घेतले. अकाउंटला 1 रुपया आपली पण टाकतो तुझे पैसे. दादा टाकतो ऑनलाईन. दीदी एक काम कर, तुला ऑनलाईनला पैसे टाकतो मी. अरे माहिती तू ऑनलाईन नाही, एक काम कर येश अकाउंटवर टाकी दे. गैर भारी काम झालं. हा जिजू आले का पैसे? नाही आले नाही ना. नीट बघा ना आले ना. नाही ना. हे काय पैसे आले? अगं दीदी मॅटर गेलं यार एकदम मोठं. काय रे भाऊ काय मॅटर झालं? भिशी 10,000ची होती तुझी. जिजूंना 20,000 रुपये टाकले गेले माझ्याकडनं. टाकी दे त्याचे 10,000 रुपये. कशाचं काबरण कोबरा टाकी दे त्याचे 10,000 रुपये. जास्त लंबे चालताय का? हा 10,000 रिटर्न टाका जिजू. हे बघ दीदी कोट वाटते टाकान लवकर. माय व आजचा तर बुधवार आहे. एक काम करा ते पिशवी या मटन घ्या मावले जा पटकन. का बरं मटन? खिचडी टाकताना त्यासाठी जिजू आणि सावती कलेजी आणल्या माझ्यासाठी. आवड्या कलेजी. कुठे चालली तू? मला जेवण करून वाढील. आज स्वयंपाकने केलाय मी ना. का बरं? आज मी ना तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा उपास पकडेल. तू न पकडलाय मी नाही पकडलाय. म्हणजे काय सगळा ठेका मी ना बायांनीच घी ठेवले का? हे मला काही माहित नाही. मला भूक लागलीये. एक दिवस उशिरा भुकले ना तर काही फरक नाही पडणार. थोडं थांबा पूजा करीसन येते मी. मग खावली घे जा. काय खावल नाही तर मला सांग हा उपास तू न का बरं पकडलाय? तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पुढचे 7 जन्म नवरा म्हणून तुम्हीच भेट याच्यासाठी. तू माझ्यासाठी आवड करते. तू 2 शब्द माया बी ऐकी घे. फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कडी. फुलात फुल गुलाबाचे मोहक त्याची कडी. बायको मग नाव नको भेटो.
वटपूजेच्या होय, ऐक ना, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. एक मिनिट, मला हे तुला काहीतरी सांगायचं आधी मी आधी मी नाही मी मी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. बाई, मला तू ना भरपूर आवडते. माझं जाम प्रेम आहे तुझ्यावर. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझी लवशिप ऍक्सेप्ट करशील ना? अरे एक सेकंड. वहिनी का? नमस्कार वहिनी. अहो वहिनी, आपल्या हरीशला 10 वर्षापासून मूळ व्याधाचा प्रॉब्लेम होता. हातभर कोंब होता, हातभर. भक्तीन बाईकडनं स्पेशल जडीबुटी घेऊन आलेलो आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम लाव आणि एकदम घसरते लागे. पकड वहिनी, येतो लग्नाला बोलवा बरं. माझ्या लग्न करू नका, मी बी येणार लग्नाला. ऐक ना दादा, याच्या पुढे मला कॉल करू नको हा प्लीज. येते मी. आई येते मी. कुठे चालले तू? नट्टा बट्टा घरी सण. आखाजीला चालली मी माझ्या माईच्या घरी. आंब्याचा रस आणि झोका खायले. मला विचारलं का तू ना? तुम्हाला काय विचारू? तुम्ही ठिकाणावर तर पाहिजे. तसं मी तुम्हाला माझ्या माहेरचं सांगलं ना तर दुःखच लागतं. अरे लागेनच ना मला. त्या घरच्या जवाई कमी ना भिकारी असं समजता मला. मग घडी घडी पैसे का बरं मागता तुम्ही? मी ना जे उदार पैसे दिले ना तेच मागतोय मी घडी घडी. तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे ना डुकराच्या मागे पैण्यासारखं आहे. हे पाय, रिकाम्या गोष्टी नको करू. आता जर गेले ना ते नको परत. तुमच्या खाया प्यायची वांदे होती ना तेव्हा तुम्ही ते जमाले गायले. मी नाही येणार आता. रस प्यायला ये म्हणलं माय. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा मुलगा पास झालाय. सॉरी, रॉंग नंबर. काय करता तुम्ही आड रे? तुला काही काम धंदा आहे की नाही? दिवसभर आडीच पडेल राहता, नुसतं खाता आणि झोपता. का रे? आंब्याचा रस खाई घेतला आणि भांडे तरी जमा कर दिले. आता मला ते भांडे कशाला केवढी जीवावर येईल. एक काम कर, त्या नाक्यावरच्या सलीमकडे जाय, भांड्या कशाचं साबण आणि साखर शेंगदाणे मी तुला जेवढी लिस्ट दिली ना तेवढं सामान घेऊन ये. कारण आपल्याकडे पाहुणे येणार आहे बुलढाण्यावरून. ते याच्या पहिले माझे धुणं भांडे सगळं झालं पाहिजे. मम्मी रिकामे काम नको सांगतो बरं मला. आता डिग्री झाली आमच्या दोघींची. मॅच्युअर झालंय. मी साबण घेऊन ये, साखर घेऊन ये. काय झालं रोजच्या रोज? अरे कॉलनीतले लोक नावं ठेवता मम्मी आम्हाला. ती बाजूची मुन्नी काय विचार करेल माझा? हे घे 500 रुपये आणि हे घे पिशवी. सगळा किराणा घिसन ये आणि बाकीचे उरलेले पैसे तू ठेवून घे. मम्मी, तू खरगटे भांडे करत होती ना. हा घे विम साबण. याच्यामध्ये 100 निंबूंची शक्ती आणि याच्यावर धमाकेदार ऑफर चालू आहे. 4 वर 2 फ्री. आता जेव्हा चिकट खराब भांड्यांचं काहीच टेन्शन घेऊ नको तू. अगं बाई मम्मी, काय निंबू सारखा वास येतोय. मग बेटा बरं झालं भांडे धुवून टाकले मी ना. बुलढाण्यावरून पाहून येतात आपल्या घरी. असं आहे का? मग का रे बेटा, माझा हात पुरत नाही तेवढं जाड काढून दे बरं. जिप तर घरी चालते, तुझी हातनी पुरत आहे का? जास्त लंबा चालतो का? मम्मी काय बनवते? काय होते माझ्या खातं? त्या मारी चक्का लागला ना मला. काय ते बारगण दांड कोणाचं आहे? बाबरा काय झालं? मला काय बोली सांगेले ते. मग काय नाही बोलणार तर काय बोलतील? अरे पोरं पैदा करी येतात रस्त्यावर सोड देता. बोलताना ना थोडा विचार करी सांग बोलत जा. आपलंच पोरग होतं ते. तू घरात काय अंडे देते का? त्याला वळण लाव ना थोडं. त्याचे बापलेच वळणनी तर त्याला कुठून लागेल? बायको करू नको तुम्ही बायको शब्द शाने. हॅलो, भैया गायकवाड बोलतोय. गोडी कुदनुक संघटना अध्यक्ष द किंग मेकर ग्रुप जळगाव. सोबत गोट्या गायकवाड बी आपला. सॉरी, रॉंग नंबर. काय कस काय रॉंग नंबर आहे? जळगाव मध्ये फक्त माझेच ट्रॅक्टर आणि माझेच डंपर चालतील, समजलं का? अरे रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर. तुम्ही 2 ना, पण संघटनेचा अध्यक्ष मलाच बनवा. आज त्याच्यावर मी सहन केलेला आहे. आमचा गोट्या ट्रॅक्टर बिलकुल सहन करणार नाही. इथे सरकार फक्त आमचीच राहील. जोड आणला डायरेक्ट तोडला. का रे, तुला माहिती तू कोणाशी बोलतोय? तेव्हा ट्रॅक्टर आणि डंपरच्या गोष्टी करतोय तू माझ्याजवळ. माहिती की मी कोण आहे? खेड वाघाचा, नान मातीचा, भर डंपर कर खाली. हॅशटॅग डंपरवाले, हॅशटॅग रेतीवाले, हॅशटॅग
महाराष्ट्र पोलीस वाले. काय? सॉरी सर सर रॉंग नंबर लागला सर. मी तारी रील बनायला आला होता. ट्रेन चालू होता म्हटलं लगेच रील बनवून टाकू. नाही सर सर सॉरी सर. घरी नका सांगा सर. घरचे बेकार आणतील बरं. कुंकू जोडव काळ मनी फिटाळाय ग माझा धनी सुख नाही ग माझ्या जीवाला ग जीवाला चालली जाईन मी माझ्या गावाला. झाला का? तू गेली तर लोक मला विचारतील कारण बायको कुठे गेली. तो आम्ही हे सांगितले अगर रत्नासारखी जतन केली अगर रत्नासारखी जतन केली अरे बायको माझी मम्मी लग्न करेल तर फक्त लव्ह मॅरेज करणार आहे मी. या अरेंज मॅरेज मध्ये काही खरं नाही बरं. पहिले खावानी दवानी तर सोयला तवय लग्न नाही विचार कर. एक टाइमले कुत्र तरी जागा साफ करी सन बसस. अरे मम्मी किती चपात्या खाल्ल्या मी. अरे तुला आयुष्यात कधी मोजून चपात्या दिल्या नाही मी. अरे मम्मी चहा बंद कर आणि गांधी जीवन तू दिवसभर 4-5 टाइमच्या ऍसिडिटी होऊन जाईल ना तुला चहा पाय रे. आतापर्यंत तुझ्या बापाची हिंमत झाली नाही चहा बंद करायची. हा आणि हा चहा बंद करतोय माझा. जसं पाणी डोसली राह ना तसंच बरीसन ठेवा. मावशी हे पा मी ना कोणाला आणलं. कोण ही ती बहीण दिसते. अरे माय होणारी बायकोन तुमची होणारी सून येते. एवढं देखील बाहेर आहे रे. काय झालं मम्मी. बेटा हे किती आहे. 5 आहे ना. मी बारीक आहे का जाडी आहे. थोड्याशा जाड आहे तुम्ही. हे तर सर्व समजतं ना तुले. माझा कलर नाही दिसला तुले. अरे मम्मी आताच्या पोरींच्या ना पुऱ्या गोळ्या संपी राहिले. त्यांनी सशामध्ये डुक्कर मध्ये फरकच समजत नाही. अरे 4-4 दिवस सांगत मी तो तुले कस काय पटला तो. मावशी नीट बोला ना. मी होणारे हसबंड आहे ते. अव माय एकदा तर नीट पाहिजे गैरा 12 टक्कराचा आहे तो. चला मम्मी यांचं लग्न झालं. हा हो करा कसा घेईन कोक्या टोका लाकडाचा होका ही त्याची बुरी मांजर आणि हातीचा काळा बोक्या. आणि कशी घेईन झेंडूचे फुल हालते झुलू झुलू आणि आमचे हे असे दिसतात तशी डुकराचे पिल्लू. मावशी तुम्ही घेतला ना आता मी घेतो तुमच्यासाठी एक उखाणा. घे 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 घे. येवलविल्या हरणाच्या वाकडे तिकडे पाय येवलविल्या हरणाच्या वाकडे तिकडे पाय साड्या तू कुवारा मडशील आणि रडत बशील ती माय. चाल ना माझ्या जिगरी. हा पाटील काय 96 मार्क पडले तुमच्या मुलाला 10वी मध्ये. अरे ही आमची गंदी जनवान निघाली आमची. 36 मार्क पडले फक्त पाटील. खानदान मधनं शेवटून पाहिजे आलाय आमचा पोरगा. कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही. कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही त्याने आम्हाला. हा तुम्हाला करतो. हा वहिनी भाऊ आहे का घरी. हो या ना घरात. अरे वावरे आज कस काय येणं झाला बरं. अरे लग्न ठरलं नाही मला. या बरं सगळे. अरे हा मग बाकी तुमचा जोडा पैसानच लग्न करतोय मी. केवढे बाहेर राहता तुम्ही. बाहेर सगळे नाव काढता तुमचं. अरे मेन गोष्ट एकामेकाला समजी येता तुम्ही. चहा ठेवतं घरामध्ये सगळा किराणा संपी जायले. तुला काल भुकता नाही आला का. भुकली होती मी पण तुमच्या मायने तुमच्या कानामध्ये तेल कमी टाकलं होतं ना. केवढी भुकते तू. त्या मायने त्या नल्ल्यावर गेला लाटण्यास टाकेल होतं ना. तशी गेली मी तुमच्यासोबत लग्न करी सन. मला मी त्याच दिवशी डाऊट गेलता ज्या आंब्याच्या रसभरीने का तुला कडीपत्ता टाकलता मावशीची. आणि ती माय काय बोले माय पोर लय हुशार शे. तुमच्या मायलाच आवडतो कडीपत्ता म्हणून टाकला होता. तर तूने ती माझ्या जास्त हुशार निघाली ते मला आता समजलं. हे पा सर्व बोला तुम्ही मायवर नका जा बर का. सुरुवात कोण करली. काही करणं नाही मला लग्न.
माडी भाऊ तुले येई जाई कर मन लगन माडी भाऊ